हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल. वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिजनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपला टॉपिक जो आहे त्या टॉपिकचं नाव आहे कूट प्रश्न. ठीक आहे. चला तर पझल्स हा जो टॉपिक आहे तो आज आपण इथे कव्हर करणार आहोत आणि सेशनची सुरुवात आपण करूयात एका सुविचाराने. आजचा सुविचार आहे, तोपर्यंत प्रयत्न करा जोपर्यंत स्वतःची ओळख करून देण्याची गरज भासणार नाही. या सुविचाराने आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूयात. आणि काल आपण जे प्रश्न पाहिले होते ते प्रश्न या ठिकाणी बघून पुढे जाऊयात. चला आपण 23 पर्यंतचे प्रश्न झाले होते, बरोबर. 24वा प्रश्न घेऊयात आता आपण इथे. थँक्यू ऋतुजा मॅम. चेतन, ओके, काही हरकत नाही घ्यायची. चला भेटू आपण, दुसरीकडे भेटू, चिंता करू नका. तुम्ही कुठे जात नाही, माझ्याकडेच येणार आहे, तुम्ही माहिती आहे. आणि मी तुमच्या सोबत असणार आहे, पुढेही मी तुमच्या सोबत असणार आहे. ठीक आहे, चिंता करू नका. ऑनलाईनच असणार आहे, तुम्ही माझ्यासोबत येणार आहेत हे मला माहिती आहे. चला तर जाऊयात आता इथे प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24वा. चला आता इथे बघा, या टाईपचा प्रश्न बघूयात. काय फुलारे सॉरी फ्युचर ड्रीम समजेल. बघा इथे काय दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24वा, क्वेश्चन नंबर 24. 6 पुस्तके आहेत. ABCDEFG एका मागे एक लावलेले आहे आणि BCEF पुस्तकांना हिरवं कव्हर लावलेलं आहे. उरलेल्या पुस्तकांना पिवळ्या रंगाचे कव्हर लावलेले आहे. पुस्तक A, B आणि D ही नवीन आवृत्ती आहे. ABC हे कायद्याचं पुस्तक आहे, तर उरलेले पुस्तके वैद्यकीय आहेत. तर ते दोन हिरवे कव्हर असलेले वैद्यकीय असलेले पुस्तक कोणतं आहे? अच्छा, कोणी सांगितलं रे बाबा तुम्हाला हे? चला आता इथे बघा, 6 पुस्तके या ठिकाणी ABCDEF जे एका मागे एक लावले. अच्छा, आपल्याला काय विचारलंय रे? 2 हिरवे कव्हर असलेले वैद्यकीय पुस्तक या ठिकाणी बघायचं. रोना राणे काय म्हणतात सर, तुम्ही नेरलचे आहात का? हो, येस. चला तर आता इथे बघा, 6 पुस्तके आहेत. ABCDEF जी एका मागे एक लावलेले आहेत. BCEF पुस्तकांना हिरवे कव्हर लावलेले आहे आणि उरलेल्या पुस्तकांना पिवळ्या रंगाचे कव्हर लावलेले आहेत. पुस्तक ABD ही नवीन आवृत्ती आहे. ABC कायद्याचं पुस्तक आहे, उरलेलं पुस्तक वैद्यकीय आहे. चला बोलू आपण. ठीक आहे. बघ काय झालं रे, हिरवे कव्हर बघा, हिरवे कव्हर कुठल्या पुस्तकांना आहे? BCEF यांना हिरवं कव्हर आहे असं सांगितलं, बरोबर. आणि पुस्तक ABD नवीन आवृत्ती ABC कायद्याचे आहेत. आपल्याला कुठलं पाहिजे? वैद्यकीय पाहिजे. ABC सोडलं तर वैद्यकीय पुस्तक काय उरतील? मग EF उरतील. EF काय होईल? वैद्यकीय पुस्तक असेल आणि हिरवे कव्हर असलेले वैद्यकीय पुस्तकच पाहिजे होतं. EF पर्याय C आपलं उत्तर आलं. पर्याय C आपलं काय असेल? उत्तर असेल पर्याय C. चला प्रश्न क्रमांक 25. क्वेश्चन नंबर 25. बघा, एका परीक्षेसाठी 5 विषय होते. किती? 5.
काय दिले? परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी अर्थशास्त्र, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये इंग्रजीचा पेपर होता. तर परीक्षेची सुरुवात कोणत्या पेपरने झाली? आणि तुमची बॅच पूर्ण करेल मी, चिंता करू नका. पूर्ण बॅच मी ओव्हर करून देईल तुम्हाला. ठीक आहे, संपूर्ण बॅच, इच अँड एव्हरी टॉपिक जे जे आपलं स्टडी प्लॅन होता, एक्स्ट्रा सेशन घेईल. एक्स्ट्रा सेशन घेऊन तुमची बॅच मी कंप्लीट करून देईल. येस, काय म्हणतात ऋतुजा सर, तुम्ही कधीच टाइमपास करत नाही. क्लास सुरू झाला की यू आर ग्रेट टीचर. थँक्यू. चला बघा, एका परीक्षेसाठी किती विषय होते रे? 5 विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी अर्थशास्त्र, भूगोलानंतर विज्ञान. बघा 5 विषय आहेत. इतिहासाच्या आधी अर्थशास्त्र आहे, आणि भूगोलानंतर विज्ञान. भूगोल इतिहास मध्ये इंग्रजी आहे. बघा, भूगोल आणि इतिहास मध्ये, इतिहास भूगोल मध्ये इंग्रजीचा पेपर आहे. आणि इथे काय दिलंय? भूगोलानंतर विज्ञान आहे. बरोबर. तर आपल्याला विचारलं काय, परीक्षेची सुरुवात कोणत्या पेपरने झाली? कोणत्या पेपरने झाली? तर येस, इकॉनॉमिक्स. ओके, अर्थशास्त्र. अर्थशास्त्र पेपरने सुरुवात झाली. पर्याय सी काय असेल आपलं उत्तर? असेल पर्याय सी अचूक उत्तर आहे आपलं, पर्याय सी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. डिअर कॅन्डिडेट्स, तुमचं बघा क्लास किती ते किती असतो एकदा मला फक्त कमेंट करून सांगा. म्हणजे आपल्याला उद्यापासून, मोस्ट प्रोबेबली उद्यापासून माझे एक्स्ट्रा सेशन. थ्री टू फोर माझी बॅच दुसरी. चला, पर्याय सी 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 सी. ओके, बघा काय झालं. बघा, एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या आहेत, काही म्हशी आहेत, आणि त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 90 आहे. मी तुम्हाला काय शिकवलं? काय शिकवलं बघा, जेव्हा आता समजा बघा कोंबड्या 2 पायाच्या असणार आहेत, आणि जे 4 पायावाला जो प्राणी आहे समजा, त्याची व्हॅल्यू पहिले आपण काढतोय. बघा, म्हशी काढण्यासाठी आपण काय करतोय? कुठली ट्रिक सांगितलंय? p/2 - d असं शिकवलं. पायांची संख्या किती असते? पायांची संख्या किती दिली आपल्याला? 224 दिलेली आहे. किती दिली आहे? 224 दिले. भागिले 2 करा. वजा डोक्यांची संख्या किती दिली? ती बघा 90 दिली. ती वजा करा. किती भेटेल बघा? 2 1 2 2 1 2 2 2 4 112 वजा 90 22 भेटले. किती भेटले? 22 भेटले. आणि 22 म्हटलं तर म्हशी 22 झाल्या, तर उरले काय? उरले काय? कोंबड्या. कोंबड्या किती असणार आहेत? 90 वजा 22 किती होतील? 68. 68 कोंबड्या. पर्याय सी काय असेल आपला अचूक उत्तर? पर्याय सी अचूक उत्तर आहे 68. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 27.
रात्री 8 ते 9 चालेल ना क्लास? रात्री 8 ते 9 वगैरे, किंवा 7 ते 8 वगैरे. 7 ते 8, 8 ते 9 चालेल का? 7 ते 8 संध्याकाळी किंवा 8 ते 9 चालेल ना? चालेल. चला आपण उद्यापासून ते क्लास अलाइन करून घेऊ. उद्या 7 ते 8 किंवा 8 ते 9 यांच्यापैकी क्लास आपण अलाइन करून घेऊ. ओके चालेल. चला तर आता इथे प्रश्नाकडे जाऊयात. आता आपण क्वेश्चन्सकडे बोलूयात. ठीक आहे. बाकी जे काय असेल मी ग्रुपवर इन्फॉर्म करेल. जे काही टायमिंग जो असेल, न्यू टायमिंग काय असेल. ठीक आहे. हा तर राहील आपला 9 ते 10 राहील. सोबत एक एक्स्ट्रा क्लास आपण डेली घेऊ. कारण बघा माझ्या विद्यार्थ्यांचे पूर्ण क्लासेस मी कव्हर करणार, हे गॅरंटेड आहे. कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान करणार नाहीये. कुठल्या विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये. जे जे आपला एक्स्ट्रा क्लास लावून मी या ठिकाणी पूर्ण सिलेबस तुमचं कव्हर करून देणार आहे. एक्झाम मध्ये तो सिलेबस आपला कव्हर करू आपण. ओके. या 6-7 दिवसात पूर्ण सिलेबस आपण कव्हर करून घेऊ. बघा इथे काय दिलेलं आहे, PQ RST या 5 मित्रांपैकी प्रत्येकाला परीक्षेत वेगवेगळे गुण मिळाले. P ने Q पेक्षा जास्त परंतु R पेक्षा कमी गुण मिळवले. बघा P ने Q पेक्षा जास्त गुण मिळवले परंतु R पेक्षा कमी गुण मिळवलेत. इथे आलं ही माहिती. R ने 65 गुण मिळवलेत. बघा R ने किती गुण मिळवलेत? 65. S ने फक्त T पेक्षा कमी गुण मिळवलेत. बघा S ने फक्त T पेक्षा कमी गुण मिळवलेत, म्हणजे बाकी सर्वांपेक्षा जास्त गुण मिळवलेत ना, म्हणजे T नंतर S येईल. S ने फक्त T पेक्षा कमी गुण मिळवले, बाकी सर्वांपेक्षा जास्त, म्हणजे हे या पद्धतीने आले. आता आपल्याला काय दिले बघा, की ज्याने किमान गुण मिळवले त्याने 60 गुण मिळवलेत. 60 गुण मिळवले. आणि ज्याने सर्वात जास्त गुण मिळवलेत त्याने 80 गुण मिळवलेत. बरोबर. तर S ने खालीलपैकी किती गुण मिळवलेले असू शकतील? S ने 65 ते 80च्या दरम्यान, म्हणजे 66 ते 79च्या रेंज मधला जो कुठलाही नंबर असेल तो तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. मग 74 हे काय असेल? आपलं उत्तर असेल पर्याय बी 74. करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? पर्याय बी. पर्याय बी 74 आपलं काय असेल? अचूक उत्तर असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. रोहिणी काय म्हणतात? सर तुम्हाला माहिती टीचिंग फील्ड बीट का आहे? कधीच कुठले टीचर स्टुडंटचं नुकसान होऊ देतच नाहीत. त्यात तुम्ही पण रिअली ग्रेट. थँक्यू. चला नेहल आपण व्हॉट्सअपवर बोलू बाकी गोष्टी. ठीक आहे. हा लाईव्ह प्लॅटफॉर्म आहे. लाईव्ह प्लॅटफॉर्म ज्याच्यामध्ये मी तुम्हाला टीच करतोय. पेड सेशन व्यतिरिक्त आपण इतर डिस्कशन व्हॉट्सअपवर करू हवं तर. ओके. डोंट वरी. चला मी कुठे असेल, कुठे भेटेल ते आपण व्हॉट्सअपवर बोलूच. ठीक आहे. वैशाली व्हॉट्सअपवर बोलूयात. ओके. ग्रुप आहे आपल्याकडे 1024 300 1400 1500 स्टुडंट्स आहेत माझ्या ग्रुपमध्ये. आपण बोलू नक्कीच. चला हा पेड क्लास आहे. ठीक आहे. इथे बघूयात. इथे काय दिलं बघा. LMNOPQ मध्ये N फक्त L आणि Q पेक्षा छोटा आहे. O P आणि M पेक्षा लहान आहे. ज्यात जर त्यातील प्रत्येक जणाची उंची भिन्न असेल तर त्यापैकी कोण सर्वात उंच व्यक्ती असेल? त्यात सर्वात उंच व्यक्ती कोण असेल? QLO निश्चित सांगता येत नाही. QLO निश्चित सांगता येत नाही. कोण असेल ते?
ठीक आहे. बघा आता इथे काय झालं, एन फक्त एल आणि क्यू पेक्षा छोटा आहे. बघा एल अँड क्यू यांच्यापेक्षा छोटा आहे कोण, एन. आणि ओ हा पी आणि एम पेक्षा लहान आहे. बघा गाईज काय झालं बघा, हा एन फक्त दोघांपेक्षा छोटा आहे बरोबर, म्हणजे बाकी दोघांपेक्षा तिघांपेक्षा काय असणार आहे, मोठं असणार आहे. आणि इथे सांगितलंय ओ हा पी अँड एम पेक्षा काय, पी अँड एम पेक्षा लहान आहे. जर त्यातील प्रत्येक जणाची उंची भिन्न असेल तर त्यापैकी सर्वात उंच व्यक्ती कोण असेल. अच्छा, सर्वात उंच व्यक्ती कोण आहे माहिती पडेल का रे आपल्याला, नाही ना, कारण एल अँड क्यू, एल और क्यू असं उत्तर येईल निश्चित सांगता येणार नाही. आता कधी कधी तुम्हाला असं विचारलं जात आहे की सर्वात लहान कोण आहे, सर्वात बुटका किंवा सर्वात ठेंगणा वगैरे असेही प्रश्न भेटतात ना. तर सर्वात ठेंगणा निश्चितपणे सांगता आलं असतं की सर्वात ठेंगणा आहे ओ. हाही प्रश्न होतोय, सर्वात ठेंगणा कोण आहे. ठीक आहे. किंवा सेकंड नंबरचं विचारलं असं, सेकंड जो शॉर्टेस्ट, तर तिथे उत्तर आलं असं आपलं कॅनॉट बी डिटरमाइन. सेकंड या ठिकाणी टॉलेस्ट, तरी उत्तर आलं असं कॅनॉट बी डिटरमाइन. वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रश्न जे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात, त्यांची उत्तरं डिफरंट वे मध्ये आपल्याला काढता येतात. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला आता इथे बघा पर्याय सी सी सी. बघ कसं करतोय गेट, बघा काय करायचं, 7 नाही होणार, 7 नाही होणार. बघ काय केले बघा इथे, 67 43 89 20. 67 43 89 20 संख्येमधील पहिल्या आणि पाचव्या अंकांची स्थिती बदलली. म्हणजे इथे काय आलं बघा, इथे 8 येईल आणि इथे 6 जाईल. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या आणि 6व्या अंकांची स्थानावरील अंकांची देखील अदलाबदल केली. म्हणजे इथे 7च्या जागी 9 आलं, 9च्या जागी 7 येणार. हे असं झालं, हे इकडे गेलं बरोबर. मग आता अशाच पद्धतीने पुढील अंकांची अदलाबदल होते, अशाच पद्धतीने होईल. म्हणजे हा तिसरा आणि यांचा अदलाबदल होईल, हा इकडे येईल, हा 3 इकडे येईल, हा 0 पुढे येईल. मग असं झालं तर पुनर्रचनेनंतर उजव्या टोकापासून दुसरा अंक पुढील पैकी कोणता असेल. बघा उजव्या टोकापासून इकडून दुसरा होता 2, 2च्या जागी कोण आलंय, 4 आलंय. 4 आले ना, 4 आले म्हणजेच काय येईल, पर्याय सी आपलं उत्तर असेल, पर्याय सी. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 30. चला बघा, जर A9 इंटू 9 बरोबर A11 असेल तर ए ची किंमत काढा. ए ची जी व्हॅल्यू असेल ती ए ची किंमत किती असेल. बघा आता जर A9 इंटू 9 बरोबर जर A11 असेल तर ए ची किंमत काढायची. बघा इथे A9 दिसते, बघा A9 इंटू 9 म्हणजे आता बघा रे आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करून बघावं लागेल ना, व्हॅल्यू पुटअप करून बघावं लागेल. बाय ऑप्शन आपण जर जातोय 4 5 7, जर तुम्ही 49 गुणिले 9 केलंय तर 9 9 81, 9 चौक 36 8, 36 अधिक 8 44 होईल, म्हणजे 441 होत आहे. 441 मॅच होते का रे इथे. A11 म्हटलं तर 411 दिसते, जमणार आहे का नाही. पहिला पर्याय गेला, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, अशा पद्धतीने आपल्याला ट्राय करावं लागणार आहे. 59 गुणिले 9 म्हटलं तर बघा 9 9 81, 9 5 45 8 53, जमतंय का नाही जमत. 511 होतंय का नाही होते. पुढे जाल तुम्ही बघा 79 इंटू 9 केला, बघा 9 9 81 कॅरी केले 8, 9 7 63 अधिक 8 71, 711.
म्हणजे इथे ए च्या जागी 7 ठेवलं, इथे ए च्या जागी 7 ठेवलं, म्हणजेच काय झालं बघा, मॅच होतंय. येस 7 11 मॅच होते. पर्याय सी आपलं काय असेल, अचूक उत्तर असेल. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे 7. चला पुढील प्रश्न क्रमांक 31. एका दलामध्ये एके दिवशी जेवढे कमळे आहेत त्याच्या दुप्पट कमळे दुसऱ्या दिवशी तयार होत आहेत, आणि त्या दलात 5व्या दिवशी 240 कमळे होती, तर पहिल्या दिवशी त्यात किती कमळे असतील? पहिल्या दिवशी त्यात किती कमळे होते असं विचारलंय, तर काय उत्तर येईल? बघा आता इकडे काय करतोय बघा, आपण जेवढी कमळे असतात बघा, इथे एका तल्यात जेवढी कमळे असतात त्याचे दुप्पट कमळे दुसऱ्या दिवशी तयार होतात. त्या तल्यात 5व्या दिवशी 240 कमळे होते, तर पहिल्या दिवशी किती कमळे होते असं विचारलंय, बरोबर. मग आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं, तर बघा डे 1 ला एक्स कमळे होते, दुसऱ्या दिवशी 2x झाली, तिसऱ्या दिवशी 4x होतील, चौथ्या दिवशी 8x होतील, 6व्या दिवशी 16x, सॉरी 5व्या दिवशी 16x. बघा सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे आणि फिफ्थ डे 16x कमळे होतील. आता 5व्या दिवशी 16x ची व्हॅल्यू 240 भेटते, तर बघा 8 दुने 16, 8 त्रिक 24, बे के बे, बे पंचे 10, 15, म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटली रे? 15 भेटले, म्हणजे पहिल्या दिवशी 15 कमळे होते. पर्याय डी आपलं उत्तर येईल. पर्याय डी 15 कमळे आपले काय असेल, उत्तर असेल 15 कमळे. पर्याय डी आपलं उत्तर फायनल असेल. ठीक आहे, चला पुढील प्रश्न क्रमांक 32. बघा 3 क्रमागत समनैसर्गिक संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढा असं आपल्याला इथे विचारलंय. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढा, काय उत्तर येईल? थर्टी फर्स्ट वाला रिपीट पाहिजे. 31 मध्ये काय करायचं बघा, 1 2 3 4 5, 5व्या दिवशी कमळे किती झाली? 240. अच्छा, पहिल्या दिवशी जेवढे होते त्याच्या दुप्पट झाले, लक्ष देऊन नाही कराय संतोषजी. बघा काय केलं, याच्या अर्धे चौथ्या दिवशी असणार होते, याच्या अर्धे तिसऱ्या दिवशी असणार होते, याच्या अर्धे दुसऱ्या दिवशी असणार होते, आणि याच्या अर्धे पहिल्या दिवशी असणार होते, तर हे आपलं उत्तर आहे 15. समजलं कसं केलं? ओके, चला आता पुढील प्रश्न बघा, नैसर्गिक संख्यांचे या ठिकाणी बघा, सम नैसर्गिक संख्या, आता कुठलीही सम नैसर्गिक संख्या सुद्धा त्यांची बेरीज 126 आहे. सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढा. अच्छा काही तुम्ही बघा, 2 नंतर 4 आलं, 4 नंतर 6 आलं, 2 आणि 6 तील फरक किती असणार आहे? 4 असणार आहे. डोळे झाकून तुम्ही उत्तर द्या. संख्या आपल्याला विचारलेत का नाही विचारलेत? संख्या विचारल्या नाही तर आपण काय करणार? उत्तर डायरेक्टली या पद्धतीने द्यायचं, 4चाच फरक असणार आहे. ठीक आहे, बघा तुम्हाला काय भेटले असे, पहिली सर्वात लहान संख्या x, त्याच्या पुढचे x+2, त्याच्या पुढचे x+4 असे आले असते ना. मग आपण हे काय केलं असतं, 3x+6 इज इक्वल टू 126. अच्छा, हे या ठिकाणी 3x इज इक्वल टू 126 मायनस 6 भेटलं असतं, म्हणजे 3x ची व्हॅल्यू 120 होईल, आणि मग x ची व्हॅल्यू काय होईल? 3 चौक 12 म्हणजे 40. सर्वात लहान संख्या आली असते 40, 40 2 42, 40 4 44, 44 वजा 40 किती भेटले असते? 4. म्हणजे या पद्धतीने हे तर डोळे झाकून तुम्हाला उत्तर देता येईल, त्याच्यामध्ये चिंता करायची गरज नाहीये. ठीक आहे, चला पुढील प्रश्न क्रमांक 32.
चला आता इथे बघा काय दिलेलं बघा. चंद्र आकाश भूषण हे बुद्धिमान आहेत, धनेश विरेश आकाश हे परिश्रमी आहेत आणि विरेश चंद्र धनेश हे इमानदार आहेत, तर भूषण आकाश विरेश हे खेळाडू आहेत. तर खालीलपैकी कोण बुद्धिमान नाहीत? बघा बुद्धिमान आहेत चंद्र आकाश भूषण. चंद्र आकाश भूषण जर आपण बघितलं तर हे काय चंद्र आकाश भूषण बुद्धिमान आहेत, बरोबर. मग इथे काय दिलं आकाश भूषण भूषण चंद्र चंद्र आकाश हे एलिमिनेट होणार, पहिला पर्याय काय येईल आपलं? करेक्ट उत्तर येईल पहिला पर्याय. ओके चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33, क्वेश्चन नंबर 33. चला आता बघा एका दुकानात काही वस्तू विशिष्ट ठेवलेल्या आहेत. बघा काय केलेलं बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा बिस्किट चॉकलेटच्या डब्यांवर ठेवलेलं आहे पण चिप्सच्या पाकिटांच्या खाली ठेवलंय. बघा बिस्किट चॉकलेटच्या डब्यांवर ठेवलंय, चॉकलेटच्या डब्यांवर ठेवले पण चिप्सच्या पाकिटांच्या खाली ठेवलंय, म्हणजे इथे आलं चिप्स. केक हे सगळ्यात खाली ठेवलेलं आहे, बघा केक सर्वात खाली ठेवलेला आहे आणि पेपरमिंटच्या बॉटल्स या चॉकलेटच्या खाली आहेत. बघा पेपरमिंट चॉकलेटच्या खाली आहेत. तर या ओळीत सगळ्यात वरती जाम बॉटल आहे, जाम बॉटल. ठीक आहे, तर पेपरमिंटची जागा वरून कितवी असेल? पेपरमिंटची जागा वरून कितवी असेल? पेपरमिंट्स बघा 1 2 3 4 आणि 5. बघा पाचवी जागा असेल म्हणजेच काय झालं पर्याय डी करेक्ट उत्तर असेल आपलं, पर्याय डी पाचवी जागा. ओके चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 34. चला आता इथे बघा काय झालं. एका क्रिकेट मॅच मध्ये रोहित, विराट आणि राहुल यांनी मिळून 245 धावा केल्या. विराटने रोहित पेक्षा 45 धावा कमी केल्या व राहुलने रोहित पेक्षा 70 धावा कमी केल्या. तर विराटच्या धावा किती? विराटच्या धावा आपल्याला या ठिकाणी शोधायच्या. ठीक आहे, विराटच्या धावा किती? 120 50 75 78. बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन ऐका रे, कसं करायचं बघा. आपल्याकडे काय रोहित आहे, रोहित आहे, विराट आहे, राहुल आहे. ठीक आहे, यांनी मिळून 245 धावा केलेल्या आहेत टोटल. तिघांच्या मिळून किती धावा आहेत? 245. अच्छा बघा विराटने रोहित पेक्षा 45 धावा कमी केल्यात. बघा रोहितच्या धावा मानू आपण एक्स, विराटने 45 कमी केल्यात, एक्स वजा 45 केल्या आणि राहुलने रोहित पेक्षा 70 धावा कमी केल्यात म्हणजे एक्स वजा 70 राहुलने केल्या, असं दिसतंय आपल्याला. मग या तिघांची टोटल 245 आहे म्हणजे काय झालं बघा एक्स प्लस एक्स मायनस 45 आणि एक्स मायनस 70 बरोबर 245 झाले. बघा काय झालं वजा 45 वजा 70 115 म्हणजे 3x वजा 115
बरोबर 245 होईल. आणि मग 3x ची व्हॅल्यू किती बनेल रे? 245 अधिक 115 360, म्हणजे 3x बरोबर 360 भेटले. तर 3 1 3 3 2 6 3 0 0, x ची व्हॅल्यू 120 झाली. परंतु हे 120 कोणाच्या धावा आहेत? या रोहितच्या धावा आहेत. आपल्याला रोहितच्या धावा विचारलेत का? नाही. आपल्याला विचारलेत कोणाच्या धावा? विराटच्या धावा. विराटच्या धावा 45 कमी करून उत्तरे भेटेल, म्हणजे 120 वजा 45, उत्तर काय येईल? 75 धावा रोहित कोणी केलेत? विराटने केलेत. विराटची धावा किती येते रे? 75 येईल. समजलं? 120 वाले. थोडीशी छोटीशी गडबड कुठे झाली, काय केलं, कसं केलं? अंडरस्टूड? चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 35, क्वेश्चन नंबर 35. चला आता इथे बघा प्रश्न क्रमांक काय दिलेला आहे आपल्याला? 35वा प्रश्न दिलेला आहे की 6 मित्र आहेत. बघा हे जे प्रश्न आहेत हे काही आपले पूर्ण TCS पॅटर्न नुसार प्रश्न या टाइप मध्ये विचारले जातात. अच्छा बघा, आता इथे 6 मित्र आहेत ABCDEF. एका पिक्चरचे तिकीट काढण्यासाठी एका सरळ रांगेत उभे आहेत. CF आणि D हे समक्रमांकावर उभे आहेत. बघा 6 जण आहेत बरोबर. 1 2 3 4 5 6 असं दिसतंय आपल्याला. अच्छा बघा, CFD समक्रमांकावर उभे आहेत. E हा एका बाजूच्या शेवटच्या टोकाला उभा आहे. E हा एका बाजूच्या शेवटच्या टोकाला उभा आहे. मग इथे E येईल का? बघा, कारण CF आणि D यांना समक्रमांकावर ठेवलेले आहेत. CFD समक्रमांक झाले बरोबर. आता E एका बाजूच्या शेवटच्या टोकाला म्हणजे पहिला तरी असेल किंवा शेवटचा, परंतु शेवटला समसंख्या आहे, जमणार नव्हतं, पहिला आला. B हा D च्या पुढे आहे. F हा C च्या मागे उभा आहे. C च्या मागे F दिसते इथे आपल्याला. मग काय राहिलं रे? कोण राहिलं? A राहिलं बरोबर. इथे आपल्याला विचारलंय C आणि B मध्ये किती व्यक्ती उभे आहेत, किती मित्र उभे आहेत. बघा CB मध्ये किती मित्र उभे आहेत? 2 मित्र. AF असे दोघे जण उभे आहेत. उत्तर काय येईल? पर्याय C, पर्याय A. पर्याय A आपलं उत्तर असेल. पर्याय A अचूक उत्तर येईल. ठीक आहे, हे क्लिअर? कसं गेलं समजलं? चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 36, क्वेश्चन नंबर 36. क्वेश्चन नंबर 36 व्यवस्थित बघा, व्यवस्थित उत्तर आपल्याला भेटलं पाहिजे. अचूक उत्तर जे येईल ते काय येईल ते सांगायचं आपल्याला. सात मित्रांची माहिती दिली आपल्याला. किती? 7 फ्रेंड्स आहेत. आता किती मित्र आहेत? 7 मित्र आहेत. ABCDEFG. ABCDEFG. ठीक आहे. काय दिले बघा, प्रत्येकाची उंची कशी आहे? वेगळी आहे. प्रत्येकाची उंची वेगळी आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इथे कंपॅरिझन होते कशाची? हाईटची कंपॅरिझन होते, हाईट कंपॅरिझन. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं? उत्तर द्यायचंय. हाईट कंपॅरिझन इथे आपल्याला दिलेली आहे.
ठीक आहे. बघा आता इथे काय दिले रे, सी हा डी पेक्षा उंच आहे. बरोबर, सी कोणापेक्षा उंच आहे? डी पेक्षा उंच आहे. आपल्याला दिसतं सी डी पेक्षा उंच आहे. आणि पुढे बघा, ए हा सर्वात लहान आहे. अच्छा, किती जण होते? 7 जण होते. बरोबर, 1 2 3 4 5 6 7. ए हा सर्वात लहान आहे. फक्त 4 लोक सी पेक्षा उंच आहेत. बघा, 1 2 3 4 आणि इथे कोण आलं? सी आलं. पण एफ पेक्षा काय आहे? ई जी पेक्षा उंच आहे. बघा, ई हा जी पेक्षा उंच आहे, परंतु एफ पेक्षा लहान आहे. आता एफ सर्वात उंच नाही. एफ सर्वात उंच नाही म्हणजे एफ पेक्षा कमीत कमी एक जण तर उंच असणार आहे. हे सीडी इकडे ठेवतो आपण. ठीक आहे, सी डी पेक्षा उंच आहे. हे झालं सेट. अच्छा बघा, आता एफ जर सर्वात उंच नाही म्हटलं तर मग एफ ई डी ला, एफ ई जी ला इथे जागा राहिली. एफ ई जी राहिलं कोण? बी राहिलं. बी सर्वात पहिला आला. आता आपल्याला विचारलंय बी आणि जी च्या उंचीमध्ये किती लोकांची उंची आहे? बी इथे आलाय. बरोबर, जी इथे येत आहे. तर ई एफ किती जण येत आहेत? ई एफ दोघे जण. दोघे जण कुठे दिसतंय? पर्याय 4 मध्ये दिसला. येस, ऑप्शन 4. ऑप्शन 4 जे आहे, ऑप्शन 4 2 हे काय असेल? आपलं उत्तर असेल ऑप्शन 4 2 आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 37. चला आता इथे काय दिलं बघा, 7 मित्रांची माहिती दिली आहे. 7 मित्र आहेत, एबीसीडी एफ जी. प्रत्येकाची उंची भिन्न आहे. प्रत्येकाची उंची भिन्न दाखवलेली आहे. आता या माहितीनुसार प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. बघा, ए हा बी पेक्षा लहान आहे. ए हा बी पेक्षा लहान आहे म्हणजे बी उंच आहे. ए हा बी पेक्षा लहान आहे पण सी पेक्षा उंच आहे. बघा, ए बी पेक्षा लहान आहे परंतु ए हा सी पेक्षा काय? उंच आहे. बी फक्त इतर चार जणांपेक्षा उंच आहे. काय झालं बघा, बी फक्त इतर 4 जणांपेक्षा उंच आहे. 1 2 3 4 5 6 7 होत आहे. 1 2 3 4 सोडून इथे बी येत आहे. आता एसी मागे येतं, हे तर शॉर्टकट आहेच आहे. पुढे बघा काय दिलंय, ई हा जी पेक्षा उंच आहे पण सी पेक्षा लहान आहे. ई हा जी पेक्षा उंच आहे परंतु सी पेक्षा लहान आहे. म्हणजे हे कन्फर्म झालं एसी ई जी. हे शॉर्ट झालं. पुढे काय दिलं बघा, डी हा बी पेक्षा उंच आहे. डी बी पेक्षा उंच आहे पण एफ पेक्षा लहान आहे. डी बी पेक्षा उंच आहे परंतु एफ पेक्षा लहान आहे म्हणजे एफ सर्वात उंच आलं. आपल्याला सर्वात उंच कोण आहे असं विचारले. सर्वात उंच कोण दिसतंय? एफ दिसतंय. म्हणजेच काय झालं, पर्याय सी आपलं उत्तर येईल. पर्याय सी एफ. येस, करेक्ट उत्तर आहे. किरण, नेहुल, तेजस, अभिजित, अनिकेत, अक्षय, ममता, रोहिणी, प्रतीक्षा, कल्याणी, शिल्पा, निखिल, रीना, नेहल करेक्ट उत्तर आहे. येस, परफेक्ट. अश्लेषा, सायली, शुभांगी, रचना, गुड. चला 38वा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 38. चला सॉल्व्ह करा. 38 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यावर बघा, 38 39 असे 2 प्रश्न अवलंबून असतील. चला आता इथे काय दिले बघा, 7 मित्र एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. प्रत्येकाचं वय वेगळं आहे. डब्ल्यू एक्स पेक्षा लहान आहे, फक्त 3 लोक व्ही पेक्षा मोठे आहेत. बघा काय झालं, काय दिले बघा, 7 मित्र आहेत. बरोबर, 1 2 3 4 5 6 7.
अच्छा बघा काय झालं, डब्ल्यू एक्स पेक्षा मोठा आहे, डब्ल्यू हा एक्स पेक्षा मोठा आहे, परंतु व्ही पेक्षा काय आहे, लहान आहे. आणि फक्त 3 लोक व्ही पेक्षा मोठे आहेत, म्हणजे 1 2 3 सोडलं तर इथे व्ही येईल. बरोबर. अच्छा टी हा यू पेक्षा मोठा आहे परंतु एस पेक्षा लहान आहे. बघा टी यू पेक्षा मोठा आहे परंतु एस पेक्षा लहान आहे. वाय सर्वांमध्ये लहान आहे, वाय सर्वात लहान आहे. इथे ठेवलं वायला. म्हणजे आता बघा हा जो डब्ल्यू एक्स होता तो डब्ल्यू एक्स इथे फिक्स झाला आणि हे एस टी यू उचलून ठेवा इथे एस टी यू हे ठेवलं पुढे. बरोबर. मग आता काय झालं रे, आता आपल्याला विचारलं यू पेक्षा किती व्यक्ती लहान आहेत. यू पेक्षा किती व्यक्ती लहान आहेत. बघा यू इथे आलं, व्ही डब्ल्यू एक्स वाय 4 व्यक्ती लहान आहेत. तर पहिला पर्याय जो आहे तो काय असेल, आपला अचूक उत्तर असेल A4. हे आपलं करेक्ट उत्तर आहे A4. ठीक आहे, परफेक्ट उत्तर आहे A4. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. आता इथे काय विचारलं तोच प्रश्न आहे, यू पेक्षा किती व्यक्ती उंच आहेत. यू जो आहे यू पेक्षा किती व्यक्ती उंच आहेत असं विचारलंय. तर यू पेक्षा किती व्यक्ती उंच दिसतात बघा रे, यू पेक्षा 2 व्यक्ती उंच दिसतात. 2 व्यक्ती उंच आहेत, 4 व्यक्ती ठेंगणे आहेत. म्हणजेच काय येईल उत्तर, पर्याय सी 2. हे आपलं उत्तर आहे, पर्याय सी 2 हे अचूक उत्तर येईल इथे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. 4 छोटे आहेत, 4 लहान आहेत आणि 2 मोठे आहेत हे आपल्याला इथे सांगायचं होतं. यस देवेश, करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. चला 40वा प्रश्न बघा, स्कोरचं कंपॅरिझन दिलंय, कंपॅरिझन बेस पझल. अच्छा टीसीएस मध्ये ना जे प्रश्न जनरली विचारले जातात ते या ठिकाणी कंपॅरिझन बेस वगैरे जास्तीत जास्त बघायला भेटतं जनरली. बघा ABCDEFG हे यांचे जे स्कोर आहे ते स्कोर खालील प्रमाणे देण्यात आलेलं आहे. बघा Aचा स्कोर Eच्या आणि Fच्या स्कोरच्या मध्ये अगदी मधोमध होता. कोणाचा, Aचा स्कोर. बघा Aचा स्कोर E आणि Fच्या स्कोरच्या अगदी मधोमध होता, हे आपल्याला दिलेलं आहे. हे असं दिलेलं आहे. बरोबर. अच्छा पुढे काय दिले बघा, बीचा स्कोर फक्त जीच्या स्कोर पेक्षा जास्त होता. किती विद्यार्थी होते, 7 होते. बघा 1 2 3 4 5 6 7. बीचा स्कोर फक्त, बीचा स्कोर काय दिले बघा, फक्त जीच्या स्कोर पेक्षा जास्त होता. फक्त जीच्या स्कोर पेक्षा बीचा स्कोर जास्त होता, म्हणजे बाकी 5 जणांपेक्षा बीचा स्कोर कमी आहे हे आपल्याला बघायला भेटलं. सीचा स्कोर लगेच बीच्या स्कोर पेक्षा जास्त होता, लगेच जास्त होता, म्हणजे इथे त्याला एक्झॅक्टली त्वरित जास्त सी इथे भेटला. पुढे दिला एफचा स्कोर ईच्या स्कोर पेक्षा जास्त होता, एफचा स्कोर जास्त आहे म्हणजे हे कॅन्सल होईल आणि एफने सर्वोच्च स्कोर केला नाही म्हणजे एफ येईल इथे, FAE असं झालं. मग राहिलं कोण, डी राहिला, डी पुढे राहिला, हे सेट झालं. आता परीक्षेत सर्वाधिक गुण जे आहेत ते कोणाला मिळालेले आहेत, परीक्षेत सर्वाधिक गुण कोणाला मिळाले असा हा प्रश्न इथे आला. तर सर्वाधिक स्कोर कोणाला भेटला रे, AGED त्यांच्यापैकी कोण दिसतंय, डी दिसतंय, डी सर्वाधिक स्कोर मिळवणार आहे. ठीक आहे. मिडलला कोण आहे असं विचारलं तर तुमचं उत्तर आलं सही. सर्वात कमी स्कोर कोणाला भेटलं तर जी. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न जे येतात ते विचारले जातील, त्यांची उत्तर आली पाहिजे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. क्वेश्चन नंबर 41.
बघा आता इथे काय दिले बघा, प्रश्न क्रमांक 41, 6 कासव आहेत. किती? 6. 6. 1 2 3 4 5 6. बीडीएम एनटीयू. आता बीडीएम एनटीयू मध्ये काय झालं बघा, प्रत्येक जण वेगवेगळ्या वयोगटातील आहे आणि प्राणीशास्त्र उद्यानात त्यांना ठेवलेलं आहे. बघा बी आणि डी हे एम पेक्षा जुने आहेत. बघा बी आणि डी जे आहेत ते एम पेक्षा काय आहेत? ओल्ड आहेत, परंतु एन पेक्षा लहान आहेत. म्हणजे एन पुढे जाईल इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एम फक्त एक कासव टी पेक्षा जुना आहे. एम फक्त एक कासव टी पेक्षा जुना आहे. म्हणजे टी पेक्षा जुना एम फक्त एकच कासवापेक्षा जुना आहे. म्हणजे हे इकडे येणार आहेत, हे तर आपल्याला लक्षात येते. आता एनबीडी इथे यांच्यापैकी एनबीडी कुठे बसणार ते बघूयात. बी हे एन इतकं जुना नाहीये. बी एन इतकं जुना नाहीये. बी मागे आलाय हे तर दिसतंय. एन हे दुसरे जुनं कासव आहे. एन बी डी म्हणजे इथे एन बी ऑर डी, डी ऑर बी. ठीक आहे. मग इथे काय राहिलं? यू राहिलं. यू इथे येते. ठीक आहे. तर मग 6 कासवांपैकी कोणते कासव सर्वात जुना आहे? सर्वात ओल्ड कासव खालीलपैकी कुठलं दिसतंय? तर यू हे कासव सर्वात ओल्ड आहे. यू कासव. ठीक आहे. क्लिअर? पर्याय डी यू हे कासव आपलं सर्वात ओल्ड असतं. चला त्याच्या पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. ठीक आहे. बघा आता इथे काय दिले बघा, 7 कासव. अजिंक्य लक्ष देऊन ऐकूयात. बघा आता इथे काय झालं, हा प्रश्न आपण कंप्लीट करू, मग आपण मागील प्रश्नाकडे येऊ. काय झालं बघा, 7 खेळाडू आहेत. 1 2 3 4 5 6 7. 7 खेळाडू आहेत एबीसीडी एफ, जे एका शर्यतीत या ठिकाणी यांनी भाग घेतलेला आहे. आता शर्यतीत भाग घेतलाय असं लावणं गरजेचं आहे, परंतु आपण जागे अभावी असं लावतोय. ठीक आहे ना, उभं लावतोय एका मागे एक असते ना, परंतु ह्याच हॉरिझॉन्टल वे मध्ये मांडतोय त्यांना. ठीक आहे. ई हा एच्या पुढे आहे पण एफच्या मागे. बघा ई हा एच्या पुढे आहे परंतु एफच्या मागे आहे. डी फक्त 2 खेळाडूंच्या पुढे आहे. बघा 1 2 खेळाडू सोडलं तर इथे डी. ठीक आहे. उभी मांडणी केली तर 1 2 खेळाडू सोडून इथे डी येईल. 3 4 5 6 7. बघा 1 2 3 4 5 6 7. अच्छा 7 खेळाडू आहेत. हे झालं 7 खेळाडू बरोबर या टाईप मध्ये. अच्छा आता इथे काय दिले बघा, इथे काय दिलंय, जी शेवटला धावत आहे, जी सर्वात शेवटी धावते इथे ठेवला आपण जीला. पुढे दिलंय सी फक्त 2 खेळाडूंच्या मागे धावत आहे. बघा 1 2 खेळाडूंच्या मागे सी धावत आहे, असं आपण इथे पुटअप केला. अच्छा त्याच्यानंतर बघा एफ पहिला नाहीये. एफ जर पहिला नाहीये तर एफ इथे येईल. एफ नंतर ई ला सेट करायचं. बघा ई इथे गॅप मध्ये आला, ए इथे आला, म्हणजे कोण राहिला रे? बी राहिला. बी राहिला इथे बी एफ सी ई डी ए जे. तर आपल्याला काय विचारलंय, कोणता खेळाडू मागून 4थ्या क्रमांकावर धावत आहे? तर पहिला दुसरा तिसरा चौथा. पाठीमागून चौथा कोण दिसतंय? ई दिसतंय. पर्याय 2 काय असेल? आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पर्याय दुसरा लेटर ई आपलं अचूक उत्तर आहे. मागील प्रश्नाकडे येतोय आता आपण. बघा इथे किती कासव आहेत? 6 कासव आहेत. किती कासव आहेत? 6. बघ किती झाले रे? 1 2 3 4 5 6. 6 कासव आहेत इथे बरोबर. अच्छा आपल्याला काय दिलंय बघा, माहिती काय दिली बघा, की बी आणि डी हे एम पेक्षा ओल्ड आहेत. बघा बी डी एम पेक्षा ओल्ड आहेत असं सांगितलंय. पुढे दिले एन पेक्षा लहान आहेत. ते एन पेक्षा लहान आहेत हे सांगितलं. एम फक्त एक कासव टी पेक्षा जुना आहे. बघा एक कासव टी जो आहे एक, त्याच्यापेक्षा जुना कोण आहे? एम. इथे ठेवलं बघा टी एम शेवटला कोपऱ्यात. बघा ठीक आहे ना, काय दिले बघा, टी पेक्षा जुना कोण भेटला? एम भेटला. इथे भेटला. अच्छा पुढे काय दिलं बघा, बी हे एन इतकं जुनं नाही, म्हणजे एन तर बी पेक्षा मोठा आहे हे तर दिसतं आपल्याला. एन हे दुसरं जुनं कासव आहे. बघा एन सेकंड प्लेसवर इथे आलं. जर एन सेकंड प्लेसवर येते तर बी ऑर डी, डी ऑर बी इथे मध्ये सेट होणार आहे. आणि मग राहिलं कुठलं कासव? यू कासव राहिलं. यू कासव इथे येईल सर्वात जुना.
तर 6 कासवांपैकी सर्वात ओल्ड कासव जो आहे, वयस्कर कासव जो आहे, तो सर्वात वयस्कर कोण आहे? यू कासव आहे. आणि यू कुठे दिसतंय? पर्याय 4 मध्ये दिसला. पर्याय 4 मध्ये यू दिसला. क्लिअर? जे जे विद्यार्थ्यांना क्लिअर झालं नाही, सर्वांना क्लिअर झालं आता? पटकन सांगा, पटापट पटापट पटापट. चला उत्तर द्या बघू. क्लिअर आहे? चला पुढील प्रश्न क्रमांक 43, क्वेश्चन नंबर 43. चला आता इथे बघा, एका रांगेत 4 मीटर अंतरावर एक मुलगा आणि याप्रमाणे 40 मुले उभी केले, तर 4 व 27 क्रमांकाच्या मुलांमधील अंतर किती असेल? ठीक आहे, 4 आणि 27 क्रमांकाच्या मुलांमधील अंतर किती असेल? 96, 80, 72, 92. अच्छा बघा काय दिसतंय आता, 4 क्रमांकाचा 1 2 3 4, इथून 27 क्रमांकाचा मुलगा म्हणजे 23वा मुलगा आहे ना हा, 23वा मुलगा म्हणजे 23 गुणिले 4 केले तर 92 उत्तर भेटेल आपल्याला. 92, पर्याय डी आपलं उत्तर येईल इथे. ऑप्शन डी करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न क्रमांक 44. चला आता इथे बघा प्रश्न कसं केलंय. इंग्रजी, विज्ञान, हिंदी, संगणक, गणित आणि संस्कृत अशी 6 पुस्तके या ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्नांची आहेत. संगणक पुस्तकात केवळ 2 पुस्तकांपेक्षा कमी प्रश्न आहेत बघा. 1 2 3 4 5 6 केवळ 43 मध्ये काय केलं होतं बघा, कोण आहे? महेश. बघा चौथा मुलगा आहे बरोबर. चौथ्या मुलगापासून 27 क्रमांकाच्या मुलामध्ये, आता एक मुलगा 4 मीटर अंतरावर आहे, तर चौथ्या मुलापासून बघा तुम्ही 5 6 7 या पद्धतीने बघितलं तर बघा 3 4 4 4 12 हे झाले. आता इथून 7 पासून 20 हे आले, म्हणजे 20 चौक 80 हे झाले, आणि हे 12, 80 अधिक 12 किती मीटर होईल? 92 मीटर. आता मी ते डायरेक्टली दाखवलं होतं, कदाचित त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युज झालं असेल तुम्हाला. करिश्मा क्लिअर झालं? बघा 4 पासून 5वा मुलगा, 6वा मुलगा, 7वा मुलगा, 4 मीटर 4 मीटर 4 मीटर 12 मीटर हे झाले. 7 पासून 27 किती झाले? 20 मुलं, म्हणजे 20 चौक 80, 12 अधिक 80 किती आले? 92. डन? ओके महेश क्लिअर? चला आता इथे बघा आपल्याला सांगितलंय संगणक पुस्तकात केवळ 2 पुस्तकांपेक्षा कमी प्रश्न आहेत. संगणक पुस्तकात 2 पुस्तकांपेक्षा कमी प्रश्न आहेत. इंग्रजी पुस्तकात विज्ञान पुस्तकापेक्षा जास्त प्रश्न आहेत, परंतु संस्कृत पुस्तकापेक्षा कमी प्रश्न आहेत. बघ काय झालं, इंग्रजीमध्ये विज्ञान पुस्तकापेक्षा जास्त प्रश्न आहेत, परंतु संस्कृत पेक्षा कमी प्रश्न आहेत. आता हे कुठे सेट करायचे ते आपण पुढे विचार करू. पुढे बघा काय दिलंय,
विज्ञान पुस्तकात किमान प्रश्न आहेत, विज्ञान इथे येणार नाही, सर्वात शेवटी विज्ञान नाहीये इथे. आणि संस्कृत पुस्तकात हिंदी पुस्तकापेक्षा कमी पृष्ठ आहेत, म्हणजे हिंदी आणखी पुढे जाणार. बघा, जर हिंदी पुढे जात आहे, विज्ञान शेवटी येत नाही, हे चौघांना सेट करायचंय. म्हणजे इथे झालं सर्वात वर, इकडे आलं हिंदी, त्याच्यानंतर सेकंड प्लेसवर येईल संस्कृत, त्याच्यानंतर काय आलं इंग्रजी, नंतर विज्ञान, इंग्रजी, इथे येईल विज्ञान. आणि जो राहिलेला जो विषय आहे बघा, इंग्रजी, हिंदी, विज्ञान, संगणक, गणित, गणित बाकी आहे, तो गणित आपण इथे सेट केला. बरोबर, जर इथे सेट केलं, हे सर्व या ठिकाणी आपण बनवून झालेलं आहे. आता आपल्याला काय उत्तर विचारलंय, काय विचारलंय ते बघूयात. काय दिलं बघा, संस्कृत आणि संगणक पुस्तकात 89 पृष्ठे. आता बघा, इथे माहिती दिली आणखी, तिसऱ्या सर्वात कमी पानांचा समावेश असलेल्या पुस्तकामध्ये 28 पृष्ठ आहेत. बघा, इथे इंग्रजीमध्ये 28 आहेत, एवढं समजलं. आता बघा, संगणक आणि इंग्रजीमध्ये 63 होते, संगणक आणि इंग्रजीमध्ये 63, या दोघांमध्ये मिळून 63 होते. किती उरले रे? 35 उरले. 35 अधिक 28 63, बरोबर. संगणक भेटलं आपल्याला 35. बघ कसं काढलं, इंग्रजी पुस्तकात आणि संगणक पुस्तकात मिळून 63 पृष्ठे होती, 63 मधून 28 गेले, 35 उरले, हे झालं. आणि पुढे काय दिले बघा, की संस्कृत संगणक मध्ये 89 आहेत, संस्कृत संगणक मध्ये 89 आहेत. मग 89 वजा 35 करा, किती भेटतील? 54. म्हणजे संस्कृत पुस्तकात 54 पृष्ठे आहेत, हे आपलं उत्तर असेल 54. पर्याय बी आपलं काय असेल, अचूक उत्तर असेल 54. क्लिअर? अंडरस्टूड? चला, तर या पद्धतीने हे जे प्रश्न आहेत ते आपले सॉल्व्ह होणार. आणि अशा पद्धतीचे प्रश्न एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जातील, त्यावेळेस तुम्हाला हे प्रत्येक प्रश्न जमला पाहिजे. ठीक आहे, चला तर पुन्हा भेटू उद्याच्या सेशन मध्ये. ठीक आहे, मोस्ट प्रोबेबली आपलं सेशन एक्स्ट्रा असणार उद्यापासून. चला, तनुजा डोंट वरी, तो एक्झॅक्टली करेक्ट उत्तर आहे. कम्प्युटर 3 नंबरवर येणार नाही, आता टाइम झालाय म्हणून तुमचा नेक्स्ट क्लास आहे, नेक्स्ट सेशन मध्ये आपण त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला हवं तर देईल, डोंट वरी. थँक्यू ऑल, जय हिंद, जय महाराष्ट्र.